स्वामी सांगतात, रडू नकोस बाळा. आज तू खूप थकला आहेस ना? किती दिवसांपासून मनात वेदना घेऊन फिरतो आहेस? लोकांसमोर हसतोस, पण एकटा असताना डोळ्यातून अश्रू वाहतात. कधी पैशाची चिंता, कधी घरातील समस्या, कधी नात्यांमधला तुटलापणा, आणि कधी कधी तर असं वाटतं, स्वामी, माझंच आयुष्य इतकं कठीण केलंय का तुम्ही? पण बाळा, जेव्हा सगळे तुझी साथ सोडतील तेव्हा मी तुझ्यासोबत उभा असेल. आज तुला वाटत असेल की कोणीच तुला समजून घेत नाही, पण स्वामी तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब ठेवत आहेत. तू रात्री रडून झोपलास हेही मला माहीत आहे. तू मनातल्या मनात किती वेळी तुटलास हे सुद्धा मला माहीत आहे. म्हणून आज मी तुला एकच सांगत आहे, रडू नकोस. तुझा वाईट काळ संपत आला आहे. ज्या दारासमोर तू वारंवार अपयशी ठरलास, त्यापेक्षा मोठं दार मी तुझ्यासाठी उघडणार आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं त्यांनाच एक दिवस तुझ्या यशाचं कौतुक करावं लागेल. फक्त एक गोष्ट सोडू नकोस, ती म्हणजे माझ्यावरची श्रद्धा, माझ्यावरचं समर्पण आणि विश्वास. कारण श्रद्धा संपली की माणूस हरतो आणि श्रद्धा जिवंत राहिली की चमत्कार घडतो. आज या क्षणी डोळे बंद कर आणि मनापासून माझं नामस्मरण कर. अशाच नवनवीन स्वामींच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलला. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.